महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कई अहम मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। सबसे पहले मोहोड़ दंगेकर विवाद पर उन्होंने कहा कि मुरलीधर मोहोड़ का रविंद्र दंगेकर के आरोप से कोई संबंध नहीं। दंगेकर की टिप्पणी पूरी तरीके से अनुचित है। इसके अलावा उन्होंने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के इस संदेश को भी महत्व देते हुए वहीं भंडारा जिला परिषद में भ्रष्टाचार के मामलों पर भी उन्होंने अपनी राय दी है। आइए देखते हैं आखिर उन्होंने क्या कहा। मुरलीधर मोहोळजींनी ऑलरेडी स्पष्टीकरण केलं आहे की त्यांचा काही संबंध नाही, ज्यांचा संबंध असेल त्यांच्यावर कारवाई होईल। पण धंगेकर जे मुरली मोहोळ बोलतायत ते स्थानिक राजकारण विचारातून बोलतायत। शेवटी 1000 विषय आमच्याकडे आहे, 1000 विषय आमच्याकडे आहे। धंगेकरांना पाहिजे असेल तर आम्ही देऊ, पण आमचं महायुतीमध्ये मनभेद तयार करायचे नाहीये, आम्हाला मतभेद तयार करायचे नाहीये। त्यामुळे आम्ही त्या विषयावर बोलत नाही। मला असं वाटतं की त्या विषयावर न बोललेलं योग्य आहे। माननीय आमचे या ठिकाणी पुढच्या वेळी आम्ही निश्चितपणे या सर्व विषयावर चर्चा करू। नितीनजींनी एवढंच म्हटलं की पक्ष वाढवताना पक्षाला 51% वर नेत असताना जुन्या पक्षाने जे या ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला आहे त्यांच्याकडे लक्ष द्या। आणि खरं आहे ना, जुन्या कार्यकर्त्यांनी जनसंघाच्या काळापासून भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्याकरता ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी सरकारमध्ये आल्यानंतर आपण राहिलं पाहिजे। त्यामुळे काही गैर नाही। नितीनजींची सूचना आम्हाला मान्यच आहे। नाही, परनय फुकेंनी एक प्रकरण आमच्या समोर आणलं आहे, पालकमंत्र्याकडे आणलं, माझ्याकडे आणलं, ज्यामध्ये तिथल्या नगरपालिकेच्या सीओनी बिना प्रशासकीय मान्यता नसताना मोठ्या प्रमाणात खोटे टेंडर काढले आणि त्यामध्ये खोटे टेंडर काढून त्या टेंडर शेवटी रद्द झाले। जिल्हाधिकाऱ्यांनी ते रद्द केले, पण खोटे टेंडर काढून त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला। ही बाब निदर्शनास आली आहे। भंडारा सीओवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे परनय फुकेंनी केली आहे आणि त्यामध्ये तथ्य आहे।